वेलकम टू पार्थ कॉमर्स अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, मी महाडिक सर आणि पार्थ कॉमर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्व 12वीमध्ये आहात आणि 12वीमधील बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी हा विषय सर्वांच्या जिव्हाळ्याचा म्हणजेच सर्वांचा आवडता आणि या आवडत्या विषयाचे व्हिडिओ लेक्चर्स आपण या यूट्यूब चॅनल मार्फत रोज घेणार आहोत. आपण आतापर्यंत पार्टनरशिप फायनल अकाउंट म्हणजेच पार्टनरशिपचं इंट्रोडक्शन समजून घेतलेले, फीचर्स ऑफ पार्टनरशिप समजून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर पार्टनरशिप ॲक्ट 1932च्या पार्टनरशिप डीड सायलेंट असल्यानंतरच्या प्रोव्हिजन्स वगैरे समजून घेतलेले आहेत. हे सर्व आपण लास्ट व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर याच्या अगोदरचे जर काही व्हिडिओ बघितले नसतील तर तुम्ही ते नक्की बघा, म्हणजे आज आपण जो टॉपिक घेणार आहोत तो तुम्हाला नक्कीच समजणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, पार्थ कॉमर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा जो विषय आहे हा पूर्णपणे शिकणार आहोत. म्हणजे तुमचे जे 10 टॉपिक आहेत सुरुवातीपासून, म्हणजे टॉपिक 1 पासून ते टॉपिक 10 पर्यंतचे पूर्ण व्हिडिओ लेक्चर्स आपण या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळं जर तुम्ही अजूनपर्यंत या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल, तुम्ही जर पहिल्यांदाच या यूट्यूब चॅनलवर आलेला असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहे ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅपिटल मेथडनुसार, म्हणजे कॅपिटल मेथड जे आहेत, फिक्स कॅपिटल मेथड, फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड, ह्या कॅपिटल मेंटेन करण्याच्या ज्या मेथड आहेत या मेथडनुसार आपण लास्ट 2 व्हिडिओमध्ये 2 एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेतले आहेत. आज आपण अजून एक एक्झाम्पल तिसरं जे सॉल्व्ह करून घेणार आहोत. तर कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज 3 नंबरचं एक्झाम्पल समजून घेणार आहोत. आपली मेथड सर्वांना माहिती. सुरुवातीला आपण एक्झाम्पल रीड करायचं, काय सांगितले ते समजून घ्यायचं आणि देन आफ्टर काय करायचं ते सॉल्व्ह करायचं. पहा, आपण पहिल्यांदा एक्झाम्पल रीड करू, काय सांगितले ते समजून घेऊ आणि त्याच्यानंतर सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. फर्स्ट, मिस्टर अमय अँड मिस्टर आशिष 2 पार्टनर आहेत. पहिल्या पार्टनरचं नाव आहे अमय आणि दुसऱ्या पार्टनरचं नाव आहे आशिष. आर पार्टनर इन पार्टनरशिप फर्म टायटल ॲज मेसर्स आनंद एंटरप्राइजेस. ते पार्टनर आहेत एका फर्ममध्ये आणि त्या फर्मचं नाव काय आहे? मेसर्स आनंद एंटरप्राइजेस. शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 3:2 रिस्पेक्टिव्हली. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो, म्हणजे पार्टनरशिपमध्ये बिझनेस करतात, प्रॉफिट झाला तर तो कसा वाटून घ्यायचा आहे? 3:2, म्हणजे एकाला 3 हिस्से आणि एका पार्टनरला 2 हिस्से. म्हणजे थोडक्यात लॉस झाला तर याच रेशोमध्ये ते वाटून घेणार आहेत. ऑन 1 एप्रिल 2018, 1 एप्रिल 2018 दिअर कॅपिटल बॅलन्स, त्यांचा कॅपिटल बॅलन्स किती होता पहा. अमयचा होता ₹1 लाख अँड मिस्टर आशिषचा होता ₹50,000. दिअर ड्रॉविंग, म्हणजे ड्रॉविंग त्यांचं दिलेले ड्युरिंग द इयर वेअर अमयचं ड्रॉविंग आहे ₹20,000 आणि आशिषचं ड्रॉविंग आहे ₹25,000. ॲज पर पार्टनरशिप डीड 10% पर ॲनम इंटरेस्ट इज अलाउड ऑन कॅपिटल. बघा, पार्टनरशिप डीडनुसार त्यांच्यामध्ये काय ठरलेलं आहे की 10% इंटरेस्ट द्यायचं. कशावर? कॅपिटलवर द्यायचं. म्हणजे 10% इंटरेस्ट अलाउड ऑन कॅपिटल. अँड अजून काय सांगितलंय? 12% इंटरेस्ट इज चार्ज ऑन ड्रॉविंग. म्हणजे ड्रॉविंग जे त्यांनी घेतलेले, किती घेतलं होतं बघा ड्रॉविंग, तुम्हाला या ठिकाणी दिसतंय की अमयचं आहे ₹20,000 आणि आशिषचं आहे ₹25,000. या ड्रॉविंगवर किती टक्के इंटरेस्ट चार्ज करायचे? 12% इंटरेस्ट चार्ज करायचे, असं त्यांनी सांगितलेले. नेक्स्ट पुढं बघा काय सांगता येते की मिस्टर अमय गेट सॅलरी ₹3,000. अमयला काय भेटते? सॅलरी भेटते ₹3,000 आणि द नेक्स्ट सांगितलंय पर मंथ आहे बरं काही सॅलरी. अँड मिस्टर आशिष इज एंटायटल टू गेट कमिशन. आशिषला काय भेटते? कमिशन भेटते 5% ऑन नेट सेल्स विच इज ₹4 लाख आणि तो नेट सेल्सवर किती भेटते? ते ₹4 लाख भेटते. द डिव्हिजिबल प्रॉफिट इज ₹90,000. म्हणजे त्यांचा तो पूर्ण वर्षभराचा प्रॉफिट किती दिला? त्यांनी ₹90,000 दिलेला आहे. आणि प्रिपेअर कॅपिटल अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2019 वॉज ॲज अंडर. म्हणजे 2 मेथडनुसार आपल्याला कॅपिटल मेंटेन करायचे. पहिल्यांदा फिक्स कॅपिटल मेथड आहे आणि दुसरी आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. तर चला पहिल्यांदा आपण फिक्स कॅपिटल मेथडनुसार समजून घेणार आहोत. फिक्स कॅपिटल मेथडमध्ये 2 लेजर तयार करावे लागतात. एक म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि दुसरं करंट अकाउंट, पार्टनर्स करंट अकाउंट.
पार्टनर्स कॅपिटल फक्त त्यांचे कॅपिटल फिगर मेंटेन करणार आणि पार्टनर्स करंट अकाउंटला ऑल कॅपिटल ऍडजस्टमेंट मीन्स ड्रॉविंग असेल, इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग असेल, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन लोन असेल, सॅलरी, कमिशन, या ज्या कॅपिटल ऍडजस्टमेंट आहेत या रेकॉर्ड करण्यासाठी फिक्स कॅपिटल मेथडमध्ये आपण करंट अकाउंट तयार करतो आणि त्या ठिकाणी या रेकॉर्ड करतो. तर सुरू करू, आपण कशा पद्धतीने रेकॉर्ड करायचं ते बघूया. फर्स्ट काय सांगितलंय, अमय आणि आशिष हे पार्टनर आहेत आणि त्यांचा कॅपिटल बॅलन्स दिलेला आहे. कधीचा कॅपिटल बॅलन्स दिलेला आहे? वर्षाच्या सुरुवातीचा, म्हणजेच 1 एप्रिल 2018चा कॅपिटल बॅलन्स आहे. आणि त्याच्यामध्ये अमयचा आहे 1,00,000 रुपये आणि आशिषचा आहे ₹50,000 म्हणजे 50,000 रुपये. आता हा जो कॅपिटल बॅलन्स आहे फिक्स कॅपिटल मेथडमध्ये आपण आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण लास्ट 2 व्हिडिओमध्ये हेच बघत होतो की फिक्स कॅपिटल मेथडमध्ये कॅपिटल अकाउंट मेंटेन करायचं आणि त्याच्या क्रेडिटला त्यांचा कॅपिटल बॅलन्स लिहून घ्यायचा. मग आपण तेच लिहून घेऊया. आता या ठिकाणी फक्त माझ्याकडं नावं लिहायची राहिलेत पार्टनरची, ती फक्त मी या ठिकाणी इन शॉर्ट लिहून घेतो. पहिल्यांदा असणार आहे अमय आणि दुसरा आहे आशिष. इथे सुद्धा अमय आहे आणि आशिष असणार. आणि आता हा कॅपिटल बॅलन्स आपण ट्रान्सफर करून घेऊया कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. आणि बघा अमयचा जो आहे तो ₹1,00,000 आहे, त्याच्या क्रेडिट कॉलम मध्ये आपण ₹1,00,000 लिहिणार. आणि आशिषचा जो आहे तो 50,000 आहे, त्याच्या क्रेडिट कॉलम मध्ये अमाऊंट कॉलम मध्ये क्रेडिट बाजूला आपण 50,000 लिहून घेऊया. देन नेक्स्ट देअर ड्रॉविंग ड्युरिंग द इयर. बघा आता ड्रॉविंग ही आहे कॅपिटल ऍडजस्टमेंट. ड्रॉविंग काय आहे? कॅपिटल ऍडजस्टमेंट. आणि कॅपिटल ऍडजस्टमेंट करण्यासाठी फिक्स कॅपिटल मेथडमध्ये आपण एक सेपरेट अकाउंट तयार करतो, त्याला म्हणतो पार्टनर्स करंट अकाउंट. आणि त्या ठिकाणी या कॅपिटल काय करायचे असतात, ऍडजस्टमेंट काय करायचे असतात, मेंटेन करायचे असतात. म्हणजे ड्रॉविंग जे असणार आहे ते कॅपिटल करंट अकाउंटच्या कुठे लिहावं लागणार आहे? डेबिटला लिहावं लागणार आहे. तर आपण करंट अकाउंटच्या डेबिटला त्या ठिकाणी लिहून टाकूया टू ड्रॉविंग. या ठिकाणी माझ्याकडे पुन्हा एकदा मी आता इन शॉर्ट लिहितो अमय आणि आशिष आणि इथे सुद्धा इन शॉर्ट लिहितो. आता तुम्ही फक्त समजून घ्या. टू डेबिट साईडला टू ड्रॉविंग. आणि अमाऊंट बघा ड्रॉविंगची किती दिलेली आहे, एकाची 20,000 आणि एकाची 25,000 आहे. 20,000 अँड 25,000 जे आपल्याला एक्झाम्पल मध्ये दिलेली आहे तीच आपण घेतोय, आपण वेगळी अशी कोणतीही घेत नाही. 20,000 आणि 25,000. ॲज पर द पार्टनरशिप डीड. पुढे काय सांगितलं बघा, ॲज पर द पार्टनरशिप डीड म्हणजे पार्टनरशिप डीड मध्ये ठरल्याप्रमाणे 10% इंटरेस्ट आहे त्यांना. कशावर? कॅपिटलवर. इंटरेस्ट पार्टनरला भेटतं, जे पार्टनरला फर्मकडून भेटतं ते पार्टनर करंट अकाउंटच्या क्रेडिटला आपण लिहिणार बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आणि इंटरेस्टचा रेट आहे 10%. म्हणजे ₹1,00,000 वर अमयला 10% जर भेटलं तर ते ₹10,000 बस भेटणार आहे. आणि जर आशिषला 10% ₹50,000 वर काढलं, जर आशिषला जर आपण 50,000 त्याचं कॅपिटल बघा या ठिकाणी, त्याच्यावर 10% म्हणजे ₹5,000 कॅल्क्युलेशन होणार आहे. म्हणजेच ते इंटरेस्ट चार्ज होणार आहे. नेक्स्ट पुढे काय सांगितलं बघा त्यांनी, ड्रॉविंगवर इंटरेस्ट कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? इंटरेस्ट कशावर कॅल्क्युलेट करायचं आहे? कॅपिटलवर इंटरेस्ट कॅल्क्युलेट केल्यावर आपल्याला ड्रॉविंगवर सुद्धा त्यांनी इंटरेस्ट सांगितलेलं आहे. म्हणजे ड्रॉविंगवर इंटरेस्ट कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. तर ड्रॉविंगवर जे इंटरेस्ट आहे बघा, इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग किती टक्के त्यांचं पहा, 12% आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग, 12%. आता ड्रॉविंगवर इंटरेस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी ड्रॉविंगची अमाऊंट कधी विड्रॉ केली पार्टनरने ही जर डेट दिलेली नसेल तर आपण थेरी पाहत असताना बघितलं होतं की ॲव्हरेज 6 मंथचं इंटरेस्ट चार्ज करायचं ड्रॉइंगवर. तर या ठिकाणी आपण ॲव्हरेज 6 मंथचं चार्ज करू. त्यांचं ड्रॉविंग जे आहे एकाचं 20,000 आणि एकाचं 25,000 आहे. मग जर आपण कॅल्क्युलेट केलं इंटरेस्ट, पहिल्यांदा जर 20,000 वर काढला आपण, 20,000 गुणुले किती टक्के? 12% म्हणून 12/100 इंटू किती महिने करायचे? 6/12 करायचं. तर हे 12 कॅन्सल होईल, हा 0 इथून कॅन्सल होईल. 200 इंटू 6 1200 इंटरेस्ट येणार आहे ड्रॉइंगचं. कोणाचं? अमयचं येणार आहे. आणि आशिषचं जर कॅल्क्युलेट केलं, इथे दाखवतो मी, 25,000 आहे त्याचं ड्रॉविंग इंटू 12% म्हणून 12/100 आणि 6 मंथचं कॅल्क्युलेट करायचं म्हणून 6/12. हे 12 आणि हे 12 कॅन्सल होईल, हा 0 इथला कॅन्सल, इथला एक अजून एक, इथला एक 0 कॅन्सल. 250 इंटू 6 येणार आहे 250 गुणुले 6 6 0 0 6 5 30 7 आले 3 6 2 12 आणि 3 15 1,500. म्हणजे 1,200 आणि 1,500 काय असणार आहे? इंटरेस्ट असणार आहे ड्रॉइंगवरचं. हे आपल्याला करंट अकाउंटला चार्ज करावं लागेल. आपण करंट अकाउंटला जाऊया आणि त्या ठिकाणी लिहून टाकू टू इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग.
अमयचं असणारे 1200 आणि आशिषचं असणारे 1500. ते जे कॅल्क्युलेट केलं ते आपण या ठिकाणी लिहून घेतलं. आय होप हे क्लिअर झालेलं असणार आहे. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग घेतल्यानंतर त्यांनी पुढे सांगितलेलं आहे की बघा मिस्टर अमय गेट सॅलरी 3000 पर मंथ. अमयला सॅलरी भेटते 3000 रुपये. मग ही सॅलरी पार्टनरला भेटते. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला आपण लिहून घेणार बाय सॅलरी. आणि बघा 3000 रुपये पर मंथ आहे. वर्षामध्ये महिने असतात 12 म्हणून 3000 इंटू 12. तर ते किती येणार आहे 36,000 अमयला भेटणार आहे. म्हणून अमयच्या कॉलम मध्ये आपण लिहिले 36,000. पुढे जाऊन त्यांनी बघा आता जो आशिष आहे त्याला काय भेटते का तर भेटतंय. काय भेटतंय सर? आशिष इज एंटायटल टू गेट कमिशन 5% ऑन नेट सेल्स. आणि सेल्सची अमाऊंट आहे 4 लाख. 4 लाखावर 5% कमिशन भेटणार आहे. मग हे कमिशन सुद्धा करंट अकाउंटला क्रेडिटला रेकॉर्ड करणार. जे भेटतं ते कुठे लिहितो आपण? क्रेडिटला लिहितो. म्हणून करंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहून घ्यायचं आपण बाय कमिशन. आणि 4 लाखावर किती टक्के आहे? 5% कमिशन कॅल्क्युलेट करणार आहोत. तर ते येणार आहे ₹20,000. ओके. कमिशन झाल्यानंतर पुढे पण जाऊन बघूया. आता त्यांचा प्रॉफिट झालेला आहे तो डिस्ट्रीब्यूट करायचा. पुढे सांगितलंय द डिव्हिजिबल प्रॉफिट ऑफ इज ₹90,000. म्हणजे 90,000 रुपये त्यांना प्रॉफिट झाला. आणि 90,000 प्रॉफिट कसा डिस्ट्रीब्यूट करायचा आहे? 3:2 या रेशोमध्ये. म्हणजे 90,000 जो प्रॉफिट असणार आहे हा पहिल्या पार्टनरला 3 आणि दुसऱ्या पार्टनरला 2 असे 3:2 या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं. मग पहिला पार्टनर म्हणजे अमयचा शेअर जर कॅल्क्युलेट केला प्रॉफिट मधला आपण तर 90,000 डिवायडेड. आता याला काय करणार? 5 करणार. 3 आणि 2 यांची बेरीज 5 म्हणजे 5 हिस्से करावे लागतील या 90,000चे. आणि त्यातले 3 हिस्से कोणाला भेटणार आहेत? अमयला भेटणार आहेत. तर आपण बघा कसं करणार. 5 एके 5 आणि इथं 5 एके 5. 9 मधनं 5 गेले राहिले 4 वरून घेतलं 0. 4 आणि 0 40 आणि 5 8 40 आणि हा 0 0 0 म्हणजेच किती राहतील? 18,000 गुणिले 3. 18 एका 18 18 दुने 36 आणि 18 त्रिक 54,000 म्हणजे 54,000 रुपीज जो असणार आहे तो अमयला येणार आहे. आणि सेम आशिषला पण आपण तसंच करणार. 90,000 असणार आहे. 90,000 डिवायडेड 5 करणार आणि त्याचा शेअर आहे 2 म्हणून इंटू 2 म्हणजेच 2. मग तेच येणार आहे ₹18,000 येईल इथं. 18,000 इंटू 2 36,000. म्हणजे अशा पद्धतीने हा प्रॉफिट आपण काय केला? डिस्ट्रीब्यूट करून घेतलेला आहे. तो भेटणारे पार्टनरला म्हणून पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला लिहून टाकायचा बाय नेट प्रॉफिट. आणि त्याची अमाऊंट एकाची आहे 54,000. अमयच्या कॉलम मध्ये आपण त्याचे 3 शेअर्स म्हणजे 54,000 आणि याला 2 शेअर्स म्हणजे 36,000 अशा पद्धतीने प्रॉफिट लिहून घेतला. प्रॉब्लेमच संपला विद्यार्थी मित्रांनो. काय केलं आपण? फिक्स कॅपिटल मेथडनुसार ज्या कॅपिटल ऍडजस्टमेंट आहेत त्या पार्टनर्स करंटला रेकॉर्ड करून घेतले. हे जे पार्टनर्स करंट अकाउंट आहे याला फिक्स याला पार्टनर कॅपिटल ऍडजस्टमेंट जे आहेत ते रेकॉर्ड केल्या. मग कॅपिटल ऍडजस्टमेंट कोणकोणत्या होत्या? इंटरेस्ट ऑन कॅपिटल, सॅलरी, कमिशन, नेट प्रॉफिट, त्याच्यानंतर ड्रॉविंग, इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग याला कॅपिटल ऍडजस्टमेंट म्हणायचं. आणि जे कॅपिटल अकाउंट तयार केलं त्या ठिकाणी फक्त कॅपिटलचा बॅलन्स लिहून घेतला आपण. समजलं सर्वांना? तर आय होप हे क्लिअर आहे. आता हे क्लोज करून टाकूया. पहिल्यांदा आपण काय क्लोज करू? आपलं कॅपिटल अकाउंट क्लोज करूया. कॅपिटल अकाउंट जर क्लोज केलं आपण तर पहा तर या ठिकाणी आपल्याला अमयच्या क्रेडिटची टोटल आहे ₹1 लाख आणि इकडे ₹50,000 50,000 रुपये. तेच आपण इकडे लिहिणार आहे ₹1 लाख आणि ₹50,000. आता इथं मायनस व्हायला डेबिटला कोणताच अमाऊंट नाही. तेवढीच बॅलन्सिंग फिगर राहील ₹1 लाख अमय आणि ₹50,000 आशिष. याला आपण म्हणणार टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि आता आपण जर करंट अकाउंट जर क्लोज केलं, करंट अकाउंट जर आपल्याला क्लोज करायचं म्हटलं तर करंट अकाउंटच्या क्रेडिटची टोटल बघा. अमयच्या क्रेडिटची टोटल येणार आहे 54 आणि 36 ₹1 लाख. आणि इकडं हे बघा 20 आणि 36 56 आणि 5 61,000. तेच इकडे लिहिणार डेबिटला 1 लाख अँड 61,000. 61,000 मधनं हे 25 आणि हे 1,500 म्हणजे 26,500 जर मायनस झाले तर आपल्याला बॅलन्स फिगर राहणार आहे 34,500. इकडे 1 लाख मधनं हे 21,200 जर मायनस झाले तर आपल्याला बॅलन्सिंग फिगर राहणार आहे 78,000. याला आपण म्हणणार टू बॅलन्स कॅरीड डाऊन. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे की बाबांनो फिक्स कॅपिटल मेथडनुसार
पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट क्लोज केला. आता फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडनुसार काय करावं लागतं आपल्याला, एकच अकाउंट तयार करावं लागतं, ते म्हणजे कोणतं, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करावं लागतं. आणि या ज्या पार्टनर्स करंट अकाउंटला ज्या ऍडजस्टमेंट आपण रेकॉर्ड केल्या त्या कॅपिटल ऍडजस्टमेंट, त्या सगळ्या पार्टनर्स करंट अकाउंटला मेंटेन करायचं. ते कसं करायचं तर ते आपण बघूया. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडनुसार आपण एकच अकाउंट मेंटेन करतो, ते म्हणजे कोणतं, कॅपिटल अकाउंट. त्याला आपण पार्टनर्स कॅपिटल देखील म्हणतो. आणि हे आता कशा पद्धतीने तयार करायचं ते बघूया, म्हणजे कसं सॉल्व्ह करायचं. पहिल्यांदा अमय अँड मिस्टर आशिष आर पार्टनर इन अ फर्म. फर्मचं नाव आहे आनंद एंटरप्राइजेस. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो 3:2. आणि 1 एप्रिल देअर कॅपिटल बॅलन्स, कॅपिटल अमयचं आहे 1,00,000 रुपये आणि आशिषचं आहे ₹50,000. मग आपण हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या फ्लक्च्युएटिंग मेथडनुसार कुठे लिहिणार, क्रेडिटला लिहून घ्यायचं, क्रेडिट साईडला, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन अँड अमाऊंट इज रुपीज 1,00,000 अमय अँड ₹50,000 आशिष असणार आहे. हे कॅपिटल लिहून घेतल्यानंतर त्यांनी पुढे काय सांगितले, ड्रॉविंगच्या अमाऊंट सांगितलं. ड्रॉविंग हे आपल्याला द्यावं लागतं, म्हणजे आपल्याला कुठे लिहावं लागणार आहे, आपल्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. आपण पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला लिहून टाकू टू ड्रॉविंग्स. आणि याच्यामध्ये अमयचे ड्रॉविंगची अमाऊंट आहे ₹20,000 आणि आशिषचे आहे ₹25,000. ड्रॉविंगच्या अमाऊंट लिहून घेतले. नेक्स्ट, ड्रॉविंग झाल्यानंतर त्यांच्यामध्ये ॲग्रीमेंट झालं होतं ॲज पर पार्टनरशिप डीडनुसार 10% इंटरेस्ट असणार आहे कॅपिटलवर. कॅपिटल एकाचं 1,00,000 आणि एकाचं 50,000. हे कॅपिटलवरचे इंटरेस्ट त्यांना भेटणार आहे. म्हणून कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट काय लिहितोय त्याच्याकडे लक्ष द्यायचं, बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आणि याची जी अमाऊंट आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल, बघा अमयचं कॅपिटल ₹1,00,000 आहे, त्याच्यावर 10% म्हणजे किती येणार आहे, ₹10,000. आणि आशिषची अमाऊंट आहे रुपीज कॅपिटल किती आहे, 50,000 आणि त्याच्यावर 10% म्हणजे ₹5,000 हे काय असणार आहे, इंटरेस्ट असणार आहे. खूप इझी, याच्यासारखं सोपं काहीच नाही. नेक्स्ट पुढे बघूया. 10% इंटरेस्ट दिल्यानंतर अलाउड आहे 12% इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग. ड्रॉविंगवर 12% इंटरेस्ट आहे. आपण कॅल्क्युलेट केलं होतं ड्रॉइंगवरचं इंटरेस्ट, 20,000वरचं अमयचं येणार आहे ₹1,200 आणि आशिषचं येणार आहे 25,000वरचं ₹1,500. हे कॅल्क्युलेट केलं तर त्याच्यामुळे मी परत सांगत नाही, डायरेक्ट लिहून घेऊया. इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग हे डेबिटला लिहितो आपण, याच्या थेअरीमध्ये सगळं अभ्यासलेलं आहे. जर हे तुम्हाला माहीत नसेल तर याच्या अगोदरचे जे आपण व्हिडिओ, लास्ट व्हिडिओ जे आहेत ते सर्व बघून घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल. लिहूया इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग्स. आणि त्याची जी अमाऊंट आहे, अमयची आहे ₹1,200 आणि आशिषचे असणार ₹1,500. नेक्स्ट, इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग झाल्यानंतर त्याच्यामध्ये पुढे त्यांनी सांगितलं की अमयला सॅलरी भेटणार आहे ₹3,000. सॅलरी भेटणार, जे पार्टनरला भेटतं ते पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय सॅलरी लिहिणार आपण. आणि ₹3,000 भेटणारे अमयला 12 महिन्याचे ₹3,000 येणारे अमयच्या कॉलम म्हणजे 36,000. आशिषला सॅलरी भेटणार नाही, त्याच्या कॉलममध्ये डॅश करायचा. आशिषला काय भेटणार आहे पुढे जाऊन त्यांनी सांगितले, आशिष इज एंटायटल टू गेट 5% कमिशन ऑन नेट सेल्स. नेट सेल्स आहे 4,00,000, 4,00,000वर 10%, 40,000, 5% जर काढलं तर 20,000 येईल. हे 20,000 कमिशन आशिषला भेटणार आहे, म्हणून आशिष कॅपिटलच्या क्रेडिटला बाय कमिशन. आपण या ठिकाणी आशिषच्या कॉलममध्ये त्याची अमाऊंट आहे 4,00,000वर 20%. तुम्हाला जर हे कॅल्क्युलेशन समजलं नसेल तर या ठिकाणी मी इंटू ब्रॅकेट लिहितो 4,00,000 इंटू 5%, तर ते येणार आहे 20,000. ओके. कमिशन झाल्यानंतर त्या फर्मला झालेला आहे प्रॉफिट पूर्ण इयरचा 90,000 आणि तो डिस्ट्रीब्यूट करायचा आहे 3:2 या रेशोमध्ये. तो कसा डिस्ट्रीब्यूट करायचा हे देखील आपण डिस्कस केले आत्ता जस्ट. त्या पद्धतीने आपण तो डिस्ट्रीब्यूट करायचा. हा भेटणारे पार्टनरला, म्हणून पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला लिहायचा बाय नेट प्रॉफिट. आणि त्या ठिकाणी 54,000 कोणाला भेटणारे, आशिषला, आणि 36,000 भेटणारे, 54,000 अमयला आणि 36,000 आशिषला. प्रॉब्लेम संपलेला आहे. म्हणजे हे सगळं कॅल्क्युलेशन आपण करून घेतलं, पोस्टिंग करून घेतलं. आता क्लोजिंग सुरुवात करायची. पहिल्यांदा आपण अमयचं क्रेडिटची टोटल बघूया. 1,00,000, 1,10,000, 1 आणि 36 किती झाले, 1,10,000 आणि 36, 1,46,000 आणि 54,000. म्हणजे थोडक्यात टोटल किती येणार आहे क्रेडिटची, 2,00,000 रुपये. इकडं 50, 55 आणि 20, 75 आणि 36, 1,11,000. ह्या क्रेडिटच्या टोटल मोठ्या आहेत, जास्त आहेत, त्याच आपण डेबिटला लिहिणार 2,00,000 आणि 1,11,000. आणि बघा आता ह्या 2,00,000 मधनं हे 20 आणि 21,200 जर वजा झाले
तर 1,78,800 हे आपला लास्टची बॅलन्सिंग फिगर आहे. इथं 26,500 जर 1,11,000 मधनं वजा झाले तर इथे येतील 84,500 रुपये. आणि याला आपण लिहिणार टू बॅलन्स कॅरीड डाऊन. प्रॉब्लेम संपलेला आहे. आय होप तुम्हाला हे एक्झाम्पल समजलेलं असणार आहे. याच्या पुढचं जे एक्झाम्पल असणार आहे ते तुम्हाला होमवर्कसाठी असणार आहे. एक्झाम्पल नंबर 4 ते देखील मी तुम्हाला या ठिकाणी दाखव. पहा, हे आहे एक्झाम्पल नंबर 4. हे तुम्हाला होमवर्कसाठी असणार आहे. तर होमवर्कसाठी मी त्याचं फक्त तुम्हाला काय करतो, डिस्कस करतो, समजून सांगतो की सन अँड मून वेअर पार्टनर विथ कॅपिटल ऑफ ₹1 लाख आणि 5 लाख. आपण हे कुठं लिहिणार, फिक्स कॅपिटल मेथडमध्ये कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आणि फ्लक्च्युएटिंगमध्ये सुद्धा तिथंच. दे ॲग्री टू शेअर प्रॉफिट इन द रेशो 3:2. 3:2 त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो. शो द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन विल रेकॉर्डेड इन द कॅपिटल अकाउंट ऑफ द पार्टनर इन बोथ द केसेस वेन कॅपिटल और फ्लक्च्युएटिंग मेथड. कॅपिटल आणि फिक्स कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. इथं बघा, दे ऑल्सो इंट्रोड्यूस ॲडिशनल कॅपिटल. हा फक्त पार्ट नवीन आहे. ॲडिशनल कॅपिटल आणलेलं आहे फिक्स कॅपिटल मेथडमध्ये. हे आपण कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला टू कॅश म्हणून लिहिणार दोघांच्या कॉलममध्ये. टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट 2,25,000 आणि 1,50,000 एवढंच फक्त दाखवणार आहे. बघा या ठिकाणी त्यांनी बघा कसं दाखवलं आहे फिक्स कॅपिटल मेथडनुसार. इथं दिसतंय का, बॅलन्स ब्रॉड डाऊन लिहिला 10 लाख आणि 5 लाख आणि बाय बँक 2,25,000 आणि 1,50,000 अशा पद्धतीने ते दाखवलेलं आहे. नेक्स्ट पुढे त्यांनी बघा आता ह्या कॅपिटल ॲडजस्टमेंट त्यांनी काय दिल्या, टेबल फॉर्मॅटमध्ये दिल्यात. इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे फिक्स कॅपिटल मेथडमध्ये करंट अकाउंटच्या क्रेडिटला आणि फ्लक्च्युएटिंगमध्ये कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. ड्रॉविंग हे डेबिटला येणार. इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग हे सुद्धा कुठे येणार, डेबिट. हे डेबिटला लिहिणार. हे कॅपिटलवरचे इंटरेस्ट क्रेडिटला लिहिणार. सॅलरी क्रेडिटला लिहिणार. कमिशन क्रेडिटला लिहिणार. आणि लॉस जो आहे तो कुठे लिहिणार आपण, डेबिटला लिहिणार, कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या. इतकं सोपं आहे. हा सॉल्व करायचा आहे तुमच्यासाठी. हा होमवर्क असणार आहे. त्याचं सोल्युशन आहे पुस्तकात, तरी सुद्धा तुम्ही सॉल्व करायचा. आणि आज आपण या ठिकाणी थांबू. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. चॅनलला सबस्क्राईब पुन्हा एकदा करायला म्हणजे सगळ्यांना सांगतोय, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला हे माझे लेक्चर्स आवडत असतील तर माझी व्हिडिओ तुमच्या वर्गमित्रांपर्यंत, क्लासमेटपर्यंत शेअर करायला बिलकुलही विसरायचं नाही. चला आपण पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर.